तर चला लेट्स गो विथ स्मॉल राईड, छोटीशी राईड. आणि हा बघा, हा आहे आपला एरिया. सर्व चॉल आहेत, स्लम आहे पूर्ण. आणि हे बाजूला तुम्ही बघताय हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे. तर एअरपोर्टच्या ठिकाणी आपण राहतो आहे आणि खूप मजा येते राहायला. असं काय एवढं हे नाही आहे. पेट्रोल 140 किलोमीटर, म्हणजे 140 किलोमीटर आपली गाडी जाईल एवढं पेट्रोल टाकलं आहे आपण. 300 रुपयाचं टाकलं होतं दुपारी. लेट्स सी, बघूया कितपर्यंत जातं आहे. जिथे रिझर्ववरती येईल आपण तिथे पुन्हा फ्यूलअप करूया पेट्रोल. पूर्णपणे खाली आहे हायवे आपल्याला. मरीन ड्राईव्ह आपल्याला इकडनं 25 किलोमीटरच्या आसपास आहे. लेट्स सी, आपल्याला 40-45 मिनिट लागेल मरीन ड्राईव्हला पोचण्यासाठी. बघा, श्री स्वामीनारायण विश्रांती भुवन. आणि हे आहे कार्गो. हे कार्गो आहे एअरपोर्टचं. इकडनं मोठे मोठे लोडिंग आणि अनलोडिंग होतात. जे पण वस्तू असतात फ्लाईटमधनं येतात ते इकडे फ्लाईट उतरते आणि इकडनं लोडिंग आणि अनलोडिंग होते. चला थोडीशी आपण स्पीड घेऊया, एक 50-60च्या आसपास. तर आपल्या चॅनलवरती लवकरच रायगडाचा व्लॉग येणार आहे. लेट्स सी, बघूया. विचार तर चालला आहे 3 ते 4 तारखेला रायगडावर जाऊ, कारण की 2 तारखेला माझी सर्व्हिस होणार आहे आणि त्याच्यानंतरच मी विचार करणार आहे. पण जाणारच आहे मी, कारण की मला रायगड, राजगड खूप गडकिल्ले आहेत मी अजून केले नाहीत एक्सप्लोर. ते मला करायचं आहे आणि मला माझ्या यूट्यूब चॅनलवरती ते सर्व व्हिडिओज अपलोड करायचे आहे. तर तुम्हालाही लवकरच ते सर्व व्हिडिओ दिसतील. आणि तुम्ही जर बघत असतील तर प्लीज माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, कारण की मला पण एक छोटीशी मदत होईल तुमच्याकडनं. जर तुम्ही मला सबस्क्राईब करतील तर मला पण मी अजून मोटिवेट होईल की बाबा की व्हिडिओ शूट केले पाहिजेत. म्हणजे मोटिवेशन मला आलं पाहिजे फक्त, अजून मला काय नको तुमच्याकडनं. 12:25. लेट्स सी, आता आपल्याला 12:25 तर इथेच आलेले आहेत. म्हणजे आता आपण खारला आहे आणि खारला आपल्याला 12:30 पकडा, 12:30 वाजलेले आहेत. बघू, आपण दादर मार्गेने जाऊया, दादर वरली, आणि त्याच्यानंतर पुढे आपण नेपेन्सी रोड म्हणजे ग्रँड रोड होऊनच जाऊया आपण बाबुलनाथ मंदिरकडे. म्हणजे मला बाबुलनाथ पण तुम्हाला दाखवता येईल. बाबुलनाथ मंदिर रात्रीचे तर काय दिसणार नाही, मंदिर बंद असेल, पण तरीसुद्धा आपलं एक छोटंसं दर्शनसुद्धा होईल. एक बाहेरूनच आपण दर्शन करूया बाबुलनाथ मंदिराचं. हा ट्रकवाला मे बी मला असं वाटतं ड्रिंकमध्ये आहे. हे बघा, गाडी बघा कशी चालवतोय तो. लिटरली माझ्या एकदम बाजूने गेला तो. एवढ्या स्पीडमध्ये चाललाय.
खूप बाजूने गेला माझ्या, खूप. गाडीचा नंबर पण आहे MH486342. हे बघा, हे बघा, हे बघा, झिगझॅग करतोय बघा. गाडी बघा कशी चालवतोय तो. शी, गेला तो तिकडे. लास्ट टाईम मला इथेच पकडलं होतं, माईमला, ह्याच नाकाबंदीला पकडलं होतं. आणि मी जो व्हिडिओ शूट केला होता याच्याबद्दल, हे जे मी क्रॅश गार्ड लावलेलं आहे त्याच्यावरती फाईन आहे, त्याच्यावरून मला इथे पकडलं होतं. पण तेही मी अजून सांगतो आहे की क्रॅश गार्ड लावायच्या आधी एकदा विचार करा की, कारण की आपण एवढे महाग वस्तू जेव्हा घेतो, म्हणजे 6-7 हजाराची वस्तू घेतो आणि सडनली मग आपल्याला असं माहिती पडतं की हे RTOच्या नियमानुसार हे लावणं बंदी आहे, म्हणजे याला आपण नाही लावू शकत. तर त्याच्यावरूनच माझा खूप म्हणजे मला खूप सपोर्ट केला पोलिसांनी, असं नाही की नाही केला. खूप मला कॉपरेट केलं आणि त्यांनी मला समजवलं की हे चुकीचं आहे. मी थोडासा हायपर झालो होतो, म्हणजे की असं कसं चुकीचं आहे, पण नंतर मला समजलं की आहे चुकीचं. आणि ठीक आहे, इट्स ओके. त्यांनी फाईन वगैरे काही मारली नाही, मला सोडून टाकलं. पण तेच मला तुम्हाला एक मेसेज द्यायचा आहे की एकदा म्हणजे विचार करा, कंपनीला विचारा, किंवा कोणी तुमचा फ्रेंड आहे पोलीस, तर त्यांना पण एकदा विचारा की लावू शकतो की नाही. मी तर काढलं नाही अजून, मी लावलं आहे. आणि नेक्स्ट टाईम जेव्हा मला पकडतील तर तेव्हा बघता येईल की काय होईल आणि काय नाही. मला असं वाटतं आपल्याला मरीन ड्राईव्हला खूप क्राऊड बघायला भेटेल, कारण की हल्ली बकरी ईद होती आणि बकरी ईद दिवशी ह्या लोकांचा त्या दिवशी खूप क्राऊड होता तिकडे. आणि मे बी मला असं वाटतं आज पण क्राऊडच असणार आहे. मरीन ड्राईव्हलासुद्धा क्राऊड असेल आणि बँड्रा बेनस्टँडलासुद्धा, आणि काटस रोडला पण आपल्याला खूप क्राऊड बघायला भेटेल. लेट्स सी, बघूया. आपण अजून पोचलो नाही, पोचल्यानंतर माहिती पडेल आपल्याला काय क्राऊड आहे आणि आजूबाजूला काय आहे ते सुद्धा आपण तिकडे एक्सप्लोर करणार आहे. चला, लेट्स गो. सरांनी खूप सपोर्ट केला आपल्याला, खूप कॉर्पोरेट केलं. सर पण रायडरच होते, म्हणजे त्यांचा पण ग्रुप होता आणि खूप छान होते बोलायला आणि खूप आपल्याला कॉपरेट केलं. त्यांनी तर आधीच सांगितलं की रायडर लोकांकडे सर्व पेपर्स वगैरे ओके असतात, फक्त मला लायसन दाखव. त्यांचं पण काम आहे लायसन वगैरे चेक करणं, कारण की मे बी कदाचित माझ्याकडे लायसन नसेल तर काय भरोसा, मी आणि ड्राईव्ह करतो आहे. आणि त्यांचं काम पण एवढं स्ट्रगलवालं आहे की त्यांना आता रात्रभर असं उभं राहावं लागतं. खरोखर खूप मेहनतीचं काम आहे. आपल्याला असं वाटतं की अरे काय नाही, गव्हर्मेंट सर्वंट आहेत, गव्हर्मेंट नोकरी आहे, पण खूप काम असतं त्यांच्याकडे, खूप म्हणजे खूप. एक मिनटाचा पण त्यांना आराम नसतो. आणि सरांनी मला सांगितलं की आमचा बँड्राचा ग्रुप आहे आणि त्यांच्याकडे पण BMWची ॲडव्हेंचर बाईक होती आणि आत्ता त्यांनी CB350 घेतली होती होंडाची. तर छान वाटलं. आपल्याला शूट करताना आलं, कारण की त्यांनी कॅमेरा बंद करण्यासाठी सांगितलं होतं आणि आपल्याला थोडंसं ऐकावं लागतं त्यांचं पण. तर आधी एक आपल्याला नाकाबंदी भेटली आणि पुन्हा एक नाकाबंदी आपल्याला भेटली होती. म्हणजे ह्या ठिकाणी मला असं वाटतं टप्प्याटप्प्यावरती नाकाबंदी लागलेली आहे. थोडासा एरिया पण तसा आहे, मला असं वाटतं त्याच्यामुळे पण नाकाबंदी असेल. आणि समोर तुम्हाला जे हाऊस दिसतं ना, जी बिल्डिंग दिसते, ती अंबानी साहेबची बिल्डिंग आहे आपल्या. तर अंबानी सरांना एवढंच बोलतो आहे की थोडंसं आम्हाला पण वरती येऊ द्या. किती छान दिसते बघा बिल्डिंग. रात्रीचा टाईम आहे आणि पूर्णपणे लाईट आहेत बाहेरून. आता आपण बाबुलनाथ टेम्पल बघूया. जस्ट 5 मिनटं लांब आहे मी बाबुलनाथ टेम्पलच्या. माझ्या राईट साईडला तुम्ही बघा,
हे बघा, हे आहे बाबुलनाथ टेम्पल. सोमवारी खूप क्राऊड असतो, खूप. आणि महाशिवरात्रीला तर एवढा क्राऊड असतो ना की लिटरली उभा राहायला जागा नसते मंदिरमध्ये. तर आपण मरीन ड्राईव्हला तर पोचलो आहेत, पण मेन जो पॉईंट आहे जिकडे क्राऊड असतो, म्हणजे क्राऊड बसलेला असतो, त्या ठिकाणी आता आपण जाणार आहे. हा पूर्ण पट्टा जर बघितला तर मरीन ड्राईव्हचा पट्टा आहे आणि समोरसुद्धा आपल्याला नाकाबंदी दिसत आहे. कोणी आहे नाही म्हणजे आपल्याला थांबवणार नाही, आपण क्रॉस करू शकतो नाकाबंदी इझिली. तसं पण आपल्याला भ्यायची गरज नाही, कारण की आपण आपले पेपर्स आणि आपल्याकडे लायसन ऑलमोस्ट सर्व काय आहे, तर आपल्याला ती भीती नाही मनामध्ये. आणि ते क्राऊड चेक करा, हा कसला क्राऊड आहे. ओ भाई, खतरनाक. चला, प्लॅटफॉर्म आला आहे मरीन ड्राईव्ह. हे बघा, लेफ्ट साईडला मरीन ड्राईव्हचा प्लॅटफॉर्म आहे. पूर्ण रोड खाली होता. म्हणजे आपण जिकडनं व्हिडिओ स्टार्ट केला, म्हणजे जिकडनं आपण निघालो, माझ्या म्हणजे घराच्या इकडनं जसा आपल्याला हायवे लागला विलेपार्ले, तिकडून तर पूर्ण आपल्याला रोड एकदम खाली आहे. हे बघा, बघू शकता तुम्ही, चेक करू शकता, पूर्ण ओपन रोड आहे. हे बघा, क्राऊड आपल्याला दिसतोय, इथे बसलेला क्राऊड आहे. मी तुम्हाला सांगितलं ना की आपल्याला क्राऊड खूप दिसेल. बकरी ईद होती आणि तुम्ही चेक करू शकता. मे बी कॅमेरामध्ये दिसत नसेल कारण की मी बाईक चालवतोय. तरी पुढे आपण एक ठिकाणी बाईक थांबूया आणि चेक करूया तिकडचा क्राऊड. तर आपण आता मेन पॉईंटकडे आलो आहे, म्हणजे जो क्राऊडचा पॉईंट आहे. तुम्ही चेक करू शकता क्राऊड. मे बी अंधार आहे, रात्रीचा टाईम आहे, तुम्हाला क्राऊड दिसतोय की नाही आपल्याला माहिती नाही, पण दिसलाच पाहिजे क्राऊड. ह्या साईडला पण चेक करूया क्राऊड थोडासा. तर मरीन ड्राईव्हला आपल्याला शूट करायला अलाउड नाही केलं, म्हणजे परमिशन नाही दिली शूट करायला. मी जसं शूट करायला गेलो, जसा कॅमेरा स्टार्ट केला तसेच पोलीसवाले आले की ते शूट करायसाठी अलाउड नाही आहे. आणि लेट्स सी, आता आपण जाऊया बँड्राला. हे बघा, हा जो टनल आहे ना, जो आत्ता हल्ली ट्रेंडिंगमध्ये चालू होतं, जय हो सॉन्गवाला, हा तोच टनल आहे. तर आत्ता आपण रेक्लामेशनला आलो आहे बँड्राला. तुम्हाला सांगितलं होतं की इथे आधी रेसिंग वगैरे होत होती, पण आता रेसिंग वगैरे सर्व बंद केलेले आहे. म्हणजे हा जो रोड आहे, मी आता ज्या रोडवरती मी चालतोय, तर हे चेक करू शकता तुम्ही. हा जो रोड आहे, ह्या रोडवरती आहे ना, मंडे नाईटला, म्हणजे त्यांची एक नाईट होती सोमवार, म्हणजे ते लोक मंडे नाईट बोलायचे. आणि मंडे नाईटला ह्या रोडवरती एवढा क्राऊड असायचा, आणि फक्त यमाचे बाईक आणि त्या बाईकवरती ते लोक रेसिंग करायचे इकडे. तर इतके पोलिसांचा पण क्राऊड असायचा, आणि त्या पोलिसांना पण ते लोक भेट नव्हते, आणि पोलिसांसमोर इथे रेसिंग करत होते. तर खूपच क्राऊड असायचा, आणि इतर गाडीवाल्यांना पण खूप त्रास व्हायचा, कारण की ती रेसिंग ते लोक सकाळचे 4 ते 7 वाजेपर्यंत चालवायचे, म्हणजे 4 ते 7 वाजेपर्यंत खेळायचे. आणि हा जो टर्निंग पॉईंट आहे, ह्याला सी टर्न असं त्यांच्या लँग्वेजमध्ये, ह्या रोडला असं सी टर्न बोलतात. म्हणजे आता जो मी टर्न मारणार आहे ना, आता मी तुम्हाला हा टर्न दाखवतो. समोर पहिलं चेक करा, वरलीचं सिलिंग आहे. आणि आत्ता मी आता जो टर्न मारतो ना, बघा, हे जे टर्न आहे ना, ह्या टर्नला ते सी टर्न बोलतात. हे बघा, आता हा टर्न आहे तो सी वाला. मग आता ह्याच रोडने आता आपण जाणार आहेत सरळ बँड्रा बस स्टँडला, आणि तिकडे थोडंसं चेकआउट करूया की काय कसं आहे क्राऊड वगैरे. क्राऊड तर असणार, नो डाऊट क्राऊड असणार, कारण की बँड्रा बस स्टँड आहे. तुम्ही कधी पण तिकडे जावा, क्राऊड तिकडे तुम्हाला हमेशा भेटतात. आणि जास्त क्राऊड तर मेन नाईटला असतो तिकडे.
फिरायला येतात, काही लोक फिरायला येतात, तर काही लोक बसायला येतात, तर काही लोक सुट्टा वगैरे मारणारे असतात, चरशी लोक ते सुद्धा असतात इकडे. नाकाबंदी परत हे बघा, आत्तापर्यंत आपल्याला 7 ते 8 नाकाबंद्या दिसल्यात आणि आपल्यालाही थांबावं लागेल असं मला वाटतं कदाचित. तरी फक्त 4 व्हीलरवाल्यांसाठी आहे. आणि हे खूप छान काढलेलं आहे की लगेच मशीनमध्ये माहिती पडतं की कोणती नशा केलेली आहे. तुम्ही कोणतीही नशा केली असेल, थोडीशी फूक मारली ना की लगेच माहिती पडतं की गांजा पियाला आहे की सिगरेट पियाला आहे की दारू पियाला आहे की ड्रग्स वगैरे काय घेतलं आहे, म्हणजे ते सर्व माहिती पडतं त्या मशीनमध्ये. खूप छान मशीन आहे. हे चेक करा, लीलावती हॉस्पिटल, बँडाचं सर्वात मोठं हॉस्पिटल लीलावती. भुजबल नॅशनल सिटी, मुंबई एज्युकेशनल ट्रस्ट. आता आपण बँड्रा बस स्टँडला पोहोचलो. बराच क्राऊड आहे इथे पण.